8वी विषय आहे आपला भूगोल. तर यामध्ये यापूर्वी आपण काही व्हिडिओच्या माध्यमाद्वारे जे 3-4 घटक बघितलेले, त्यामध्ये स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ, पृथ्वीचे अंतरंग, आर्द्रता आणि ढग. चौथा जो घटक बघणार आहोत तो म्हणजे सागर तळरचना. सगळ्यांना समुद्र माहिती आहे, समुद्र सागर आपण त्याला म्हणतो. आपण प्रत्यक्ष बघितला, भेट दिलेली, नकाशात बघितला. ओके, तर आपण आता या ठिकाणी काय बघणार, तर सागर तळरचना या ठिकाणी बघणार. तुम्हाला या ठिकाणी सागर तळरचनेचा काही नकाशा या ठिकाणी दाखवलेला आहे, विविध भूरूपी. आता इथं उंची सेंटीमीटरमध्ये बघा, 2, 1500, 3000 अशी उंची सेंटीमीटरमध्ये. इथे काही आकृती दिली, काही ब्लँक दिले. समुद्र सपाटी. समुद्र सपाटी म्हणजे काय, ही समुद्राच्या ज्या पाण्याची लेवल असते, जो भाग असतो त्याला समुद्र सपाटी असं म्हणतात. मग आता तुम्ही प्रश्न करतात का आपण जमिनीवर राहतो, मग जमिनीवर जसं उंच सकल प्रदेश आहे, डोंगर आहे, दऱ्या आहे, कपारी आहे, टेकडी आहे, उंच सकल प्रदेश आहे. मग सागरात तसं असतं का, तर हो, 100%. सागराच्या तळाच्या रचनेला सुद्धा अशा प्रकारचे भूरूप तुम्हाला वेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. जे तुम्हाला इथं समुद्र आहे बघा, इथे खोल असा भाग तुम्हाला समुद्राच्या तळाशी दिसतो, इथं थोडासा सपाट भाग दिसतो, इथं पुन्हा उंच दिसतो, एवढा उंच की तो समुद्राच्या पृष्ठभागाच्या वर देखील आलेला आहे, पुन्हा इथं थोडा दिसतो. म्हणजे जसे जमिनीवरती वेगळ्या प्रकारची भूरूपे तुम्हाला पाहायला मिळतात, तसे सागराच्या तळाशी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे वेगळ्या प्रकारची भूरूप तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आता खंड आणि महासागर अनुक्रमाने शिलावर आणि जलावर यांचे भाग आहेत. किंवा खंड आणि महासागर भूपट्टावर विसरलेले असतात, किंवा अहोटी दरम्यान महासागराच्या पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे सागर किनाऱ्यालगतची जमीन, पाण्याखाली असलेली जमीन उघडी पडते, पुन्हा अहोटी आले उघडी पडते, पुन्हा भरती आले की ती जमीन पुन्हा झाकून जाते पाण्याखाली. म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग जमीन आणि पाण्याने व्यापलेला आहे. महासागराच्या तळाशी सुद्धा जमीन आहे, ही तर जी दिसते आपल्याला. आणि मग पृथ्वीचा पृष्ठभाग हा पाणी आणि जमीन जसा व्यापलेला आहे, तसं महासागराच्या तळाशी सुद्धा जमीन आहे. पाणी समपातळीत राहिले तरी महासागराच्या तळाशी असलेली जमीन असमान आहे. पाणी आणि जमिनीची पातळी असमान आहे, म्हणजे सारखं नाही. मग यातून आपण एक चर्चा केली, तर याच्यातून आपण भौगोलिक स्पष्टीकरण बघितलं की पृथ्वीवर पाणी आणि जमीन यांचे वितरण असमान आहे. जवळजवळ आपल्या या पृथ्वीवरती 71% भाग हा पृथ्वीचा पृष्ठभाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि पाण्याखाली जमीन आहे. मात्र ती पाण्याप्रमाणे समपातळीत नाहीये. या ठिकाणी हा भाग इथं आपण बघू. मग भूपृष्ठावर आपल्याला दिसणाऱ्या असमान उंचीच्या प्रदेशाचे आपण अनेक भूरूपांमध्ये वर्गीकरण करतो. असेच वर्गीकरण जलमग्न जमिनीचे करता येते. मग भूप्रदेशावरील भूरूपाचे वर्गीकरण जर उंची व आकारानुसार होत असेल, तर जलमग्न जमिनीचे वर्गीकरण कशाच्या आधारे करता येईल. आता भौगोलिक स्पष्टीकरण जर आपण बघितलं तर महासागराची तळरचना काय बघा, जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना असे म्हणतात. जलमग्न म्हणजे पाणी, जल म्हणजे पाणी. जलमग्न जमिनीच्या रचनेला सागर तळरचना म्हणून ओळखले जाते. आणि सागर तळरचना समुद्र सपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. ही समोर आकृती आहेत बघा, हे समुद्र सपाटीचा भाग, जी उंची, आकार. यामध्ये हा स्पष्टीकरण आकृती आहे बघा इथे. तर महासागराची सरासरी खोली 3700 मीटर आहे आणि महासागराचा तळ भूमीप्रमाणेच उंच आणि सखोल जलमग्न भूरूपाने मिळून महासागराची तळरचना आहे. तर बघा इथं हा जो खंड आहे बघा, खंड. नंतर इथं सागरी किनारा जो आहे, भूखंड मंच, खंडांत उतार, त्याची उंची या ठिकाणी. इथं सपाट सागर तळाचे मैदान आहे, जमिनीचा भाग आहे, म्हणजे त्याला सागरी मैदान म्हणतात. पुन्हा अशी समुद्राच्या वरती थोडंसं टोकं आलेली, तिला आपण सागरी बेटं असं म्हणतो, किंवा मध्ये सागरी पर्वतरांगा आहेत, सागरी डोह आहे, खोल भाग. ही समुद्र सपाटी, सागरी गर्ता, खंड, म्हणजे सागराच्या तळरचनेची ही आकृती आपल्या ठिकाणी अशा स्वरूपाची सागराच्या तळरचना खाली असते. आता सागर तळ विविध महासागरांमध्ये भिन्न आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे. सगळ्यात सागरांची तळरचना सारखी नसते, वेगळी असते. जसे पृथ्वीवरती पृष्ठभाग कुठे डोंगर असतात, कुठे सपाट जमीन असते, कुठे दऱ्या असतात, कुठे टेकड्या असतात, कुठे खोल दऱ्या असतात, तशा स्वरूपावरती कुठल्याही सागराची तळरचना सारखी नसते. आता समुद्र किनाऱ्यापासून जसजसे आज जावे, म्हणजे हा इथे किनारा आहे बघा, इथं दिसतोय तुम्हाला आकृतीमध्ये. जसं जसं आज जावे तसं जलमग्न भूरचनेमध्ये बदल होताना दिसतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे बदल या ठिकाणी आपल्याला दिसतात. भूखंड मंच बघा, हा इथे दिसला तुम्हाला भूखंड मंच, खंड, सागरी किनारा आणि भूखंड मंच. मात्र उथळ असतो, पाणी त्याच्यावर असतं.
किनाऱ्यालगत असलेल्या व समुद्रात बुडलेला जमिनीचा भाग, म्हणजे बघा हा किनारा आहे, किनाऱ्यालगत याचा अर्थ काय होतो, किनाऱ्याच्या जवळ आणि पाण्यामध्ये लपलेला जो भाग असतो याला म्हणतात भूखंड मंच. आणि या भूखंड मंचावरती सागरी मासेमारी मोठ्या प्रमाणात चालते. आणि हा सागर तळाचा सर्वात उथळ भाग आहे, याला समुद्रबुड असंही किंवा समुद्रबुड जमीन असंही म्हणतात. त्याचा उतार मंद असतो. हा इथे बघा अतिशय मंद आहे, असा खोल नाही. हा खंडांत उतार कसा खोल आहे तसा भूखंड मंचा मंद उतार त्या ठिकाणी असतो. आणि भूखंड मंचाचा विस्तार सारखा नसतो, काही ठिकाणी कमी असतो, जास्त असतो, तो अरुंद असतो. काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद आहे. याची उंची साधारणतः किंवा खोली ज्याला म्हणतो आपण समुद्र सपाटीपासून 200 मीटरपर्यंत असते. आणि मानवाच्या दृष्टीने हा भूखंड अतिशय महत्त्वाचा असतो. का मानवाचा शब्द वापरलेला आहे, म्हणजे मानवाच्या फायद्यासाठी. का तर जगातली सगळी मासेमारीची विस्तृत क्षेत्रे ही भूखंड मंचावरच आढळतात. आणि भूखंड मंच हा भाग उथळ असल्याने सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचतात. आणि सूर्यकिरण तळापर्यंत पोहोचल्यामुळं तिथे शेवाळ नावाची वनस्पती तयार होती, प्लवंक यांची निर्मिती होती. आणि अर्थात शेवाळ आणि प्लवंक हे कुणाचं खाद्य, माशांचं खाद्य. म्हणून मासे जास्तीत जास्त कुठे जमा होतात, या भूखंड मंचावरती. आणि म्हणून खनिज तेल, नैसर्गिक वायू, विविध खनिजे भूखंड मंचावरून खनून करून मिळवता येतात. उदाहरणार्थ मुंबई हाय हे अरबी समुद्रातील खनिज तेल आणि नैसर्गिक वायू मिळवणारे भूखंड मंचावरील एक क्षेत्र आहे. पुढचा दुसरा भाग आहे खंडांत उतार. बघा आता भूखंड मंचानंतर खंडांत उतार समजून घ्या. ही आकृती कशी बघा, अतिशय तीव्र असा उतार आहे बघा इथे. भूखंड मंचानंतरचा दुसरा जो भाग आहे समुद्र तळाशी तो म्हणजे काय, खंडांत उतार. आता खंडांत उतार का म्हटलंय बघा, असा खाली डायरेक्ट त्याचा उतार आलेला आहे. त्याच्याबद्दल आपण आपल्याला भूखंड मंचाचा भाग संपला की समुद्र तळाचा उतार तीव्र होत जातो आणि त्यास खंडांत उतार असं म्हणतात. आणि मग समुद्र सपाटीपासून याची खोली 200 मीटर ते 3600 मीटरपर्यंत असते आणि काही ठिकाणी खोली त्यापेक्षा अधिक आढळते. खंडांत उताराचा विस्तार कमी असतो. सर्वसाधारण खंडांत उताराची अंधसीमा ही भूखंडाची म्हणजे नंतर सागरी मैदान. पुन्हा आपण आकृतीकडे जाऊया. सागरी मैदान बघा किती सपाट असतं बघा. जशी आपली पृथ्वीवरती सपाट जमीन असते तसं सागराच्या तळाशी सपाट भाग असतो, त्याला सागरी मैदान असं म्हणतात. खंडांत उताराला लागून विस्तीर्ण मैदान असते, मोठं मैदान असतं. आणि सागर तळाचा भाग सपाट भाग म्हणजे सागरी मैदान होय. या सागरी मैदानात लहान मोठ्या आकाराचे जलमग्न उंचवटे असतात, पर्वत असतात, पठारे असतात. बघा इथे वरती आकृतीत पाहूया आपण परत पर्वत पठारे बघण्यासाठी. हे असे पर्वत पठारे किंवा इथे ह्या आकृतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पर्वतरांगा दिसतात तुम्हाला इथं, पर्वतरांगा, सागरी बेट. आणि मग पुढे बघूया सागरी पर्वतरांगा आणि पठारे. इथे बघा ही सागरी पर्वतरांगा पठारे. सागर तळावरील पर्वतरांगा ही जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जातात आणि या पर्वतरांगा शेकडो किलोमीटर रुंद आणि हजारो किलोमीटर लांब असतात. जलमग्न पर्वतरांगांच्या शिखरांचे काही भाग ठिकाणी सागर पृष्ठाच्या वर आलेले असतात. बघा आलाय की नाही इथं, हा पर्वतरांग सागर पृष्ठाच्या वर म्हणजे हे पाण्याच्या वर आलेला आहे तो भाग दिसतोय आपल्याला आकृतीमध्ये. आणि खरं असतं, सत्य असतं, दिसतं आपल्याला. आणि काही सागरी उंचवटे माती सपाट किंवा विस्तृत असतात, त्यांना सागरी पठार सुद्धा त्या ठिकाणी असं म्हणतात. हिंदी महासागरातले छागोशी पठार किंवा जे काही अंदमान निकोबार बेटे, बंगालचा उपसागर. पुढे बघणारे आपण सागरी डोहो व सागरी गर्ता. बघा या आकृतीमध्ये बघा सागरी ढोह इथं खोल भाग आहे बघा, आणि सागरी गर्ता अतिशय खालचा भाग. सागर तळावर काही ठिकाणी खोल आणि अरुंद तीव्र उताराची विवर सदृश्य भूरूपे तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांना सागरी डोह किंवा गर्ता असे म्हणतात. साधारणपणे कमी खोली असलेली भूरूपी सागरी डोह असतात, तर जास्त खोलीवर असलेल्या पसरलेल्या भूरूपी सागरी गर्ता. ही जास्त खोल आहे म्हणून त्यांना सागरी गर्ता म्हणतात, आणि थोडं कमी खोल आहे म्हणजे त्यांना सागरी डोह असं म्हणतात. समुद्र सपाटीपासून गर्तांची खोली हजारो मीटरपर्यंत खोल असते. पॅसिफिक महासागरातील मरियाना नावाची गर्ता ही जगातील सर्वात मोठी खोल गर्ता आहे. पॅसिफिक महासागरामध्ये मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता असून तिची खोली 11,034 मीटर इतकी आहे. ही जगातील सगळ्यात खोल गर्ता. आणि अशा प्रकारे अनेक भागात ज्वालामुखी सुद्धा होतात आणि हे प्रदेश अतिशय संवेदनशील प्रवण क्षेत्रे या ठिकाणी आढळतात. सागरी तळावरती होणाऱ्या भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक यामुळे सागरी किनारी प्रदेशात सुनामी त्या निर्मितीचा धोका त्या ठिकाणी आढळतो. आता सागरी संचयन. आता सागरी काय संचयन? सागरामध्ये होणाऱ्या गोष्टी, साठणाऱ्या गोष्टी, सागरी संचयन. सागराचा तळ हा जगातील त्या ठिकाणी असलेला सकल भाग, सपाट भाग.
त्यामुळे या भागात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थाचे संचयन होते. म्हणजे आपण समुद्रामध्ये जे काही पदार्थ जातात, वस्तू जातात, त्याचं सगळं संचयन, साठवणूक कुठे होते? त्या सागरी तळाशी होते. त्याचं स्वरूप खालीप्रमाणे वेगळं. आता लहान मोठ्या आकाराचे दगडगोटे, जाडी भरडी वाळू, मातीचे सूक्ष्म कण पदार्थ हे नद्यांच्याद्वारे, हिमनद्यांच्या मार्फत खंडावरून वाहून नेले जातात व त्यांचे संचयन मुख्यतः भूखंड मंचावर होते. अशा पदार्थांना सागरी अवसाद असे म्हणतात. तुमच्या लक्षात घ्या, सागरी अवसाद म्हणजे काय? की नद्यांवाटे वाहणारं काही पदार्थ असेल, सागरी गोटे असेल, वाळू असेल, माती असेल, हे सगळे भूखंड मंचावरती त्याचं संचयन होतं आणि अशा पदार्थांना म्हणतात सागरी अवसाद असं म्हणतात. पुढे ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेली राख, लाव्हारस यांचं संचयन सुद्धा तेथे आढळतं. खूप खोलवर विशेष सागरी मैदानाच्या भागात अतिसूक्ष्म मातीचे कण सुद्धा मोठ्या प्रमाणात साचतात आणि यात सागरी वनस्पती किंवा प्राणी यांचे सुद्धा अवशेष मिसळलेले असतात. त्या सागरी वनस्पती काही दिवसांनी नष्ट होतात, सागरी प्राणी मृत्युमुखी पडले की त्यामध्ये ते संचयन होतं, तिथे काही अवशेष मिळालेले असतात. हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात आणि हे सर्व मिश्रण अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असते आणि ती मृदू चिखलाच्या स्वरूपात असते. यामध्ये सागरी प्राण्यांच्या व वनस्पतीच्या अवशेषांचे प्रमाण साधारणतः 30% असते आणि या मृदू चिखलालाच म्हणतात सागरी निक्षेप असे म्हणतात. हे इथं सागरी निक्षेपांचा भाग या ठिकाणी तुम्हाला पुढे दिसतो. याशिवाय काही मानव निर्मित म्हणजे मानवाने निर्माण केलेल्या घटकांचे संचयन सागरात होते. त्यामध्ये शहरातला आपण सांडपाणी, कचरा नद्यांवाटे, सागरांमध्ये त्या ठिकाणी सोडतो. हे सागरी निक्षेप. काही सागरी अवसाद तळाशी बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. मानव निर्मित घटकांचं कसं संचयन होतं बघा. याला जबाबदार आपणही सागराची हानी करतो, दूषित करतो, पर्यावरणाचा ऱ्हास करतो. तर अशा प्रकारे या गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. किरणोत्सारी पदार्थ, टाकाऊ रसायने, प्लॅस्टिक या पदार्थामुळे जलावरण प्रदूषणाचा धोका निर्माण होतो नाही झालेला आहे आणि हे पदार्थ सागरामधली जी जीवसृष्टी आहे तेथील पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत हानिकारक असतात आणि त्यातील प्रदूषणकारी घटकांचे प्रमाण कमी असून देखील उपद्रव मूल्य अधिक आहे. आणि मग महासागरातील या जीवसृष्टीचे स्वरूप समजावण्यासाठी तसेच सागर तळातील खनिजांची माहिती मिळवण्यासाठी अवसाद महत्त्वाचे ठरतात आणि अवसादांचा एकमेकांवरती साचणाऱ्या थरांचा व सागरांचा दाब यामुळे या संचयनातून खडकांची निर्मिती त्या ठिकाणी होते. समुद्र सपाटी कोणत्याही ठिकाणची उंची आणि खोली त्या भागातील समुद्र सपाटीपासून मोजली जाते. समुद्र सपाटीपासूनची जास्तीत जास्त भरतीची पातळी आणि अहोटीची सागरी असणारी पातळी यांच्यातील सरासरी काढून निश्चित केली त्या ठिकाणी जाते. आता पुढे बघूया आपण की पहा जमते का, ह्या कोणत्या महासागराचा तळ आहे तो ओळखा. त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर तळक आहे, ती भूरूपे कशी, ह्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. किंवा डोके चालवा, लाटांबरोबर वाहून येणारे पदार्थ, नैसर्गिक वनस्पती, शंख, शिंपले, जलचर, अनैसर्गिक मानवनिर्मित, रासायनिक, धातू, प्लॅस्टिक, कवच. मग यामध्ये कोणते पदार्थ नाशवंत आहेत, कोणते पदार्थ नाशवंत नाहीत, नाशवंत पदार्थामुळे काय परिणाम होतात, अनाशवंत पदार्थामुळे काय होईल, अनाशवंत पदार्थ किनाऱ्यावर जमा होऊ नयेत, पर्यावरणावर संवर्धनासाठी किनारे स्वच्छ ठेवण्याचे कसे त्या ठिकाणी राबवाल, हे सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी होतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघितलं की महासागराची तळरचना कशी आहे, तिचा भाग स्वरूप या ठिकाणी आपण भूगोला जो आहे तो जो आपला घटक आहे सागर तळरचना या ठिकाणी समजून घेतलेला आहे. याच्याखालचे धड्याखालचे स्वाध्याय सोडवा, व्हिडिओ समजून घ्या. थँक्यू, धन्यवाद.